परत एकदा एवढा मोठा जनसमुदाय एकत्र येणं एक वेगळे निर्देश देत आहेत. माझं असं स्पष्ट मत आहे, 77 साली न बोलणारा भारतीय यांनी क्रांती घडवून आणली आणि इंदिरा गांधींचा पराभव झाला. अपेक्षा कोणीच केली नव्हती, पण भारतीय जनतेने निवडणूक हातात घेतली असं चित्र तयार झालं आणि पहिल्यांदा जनता पार्टीचं सरकार आलं. पण हे सरकार गंभीर नाही म्हणून 80ची परत एक लाट आली आणि इंदिरा गांधी सत्तेत आले. 84ला सहानुभूतीची लाट आली, 89ला भ्रष्टाचाराविरुद्ध लाट आली. सर्वात महत्त्वाची लाट होती ती शेवटची 2004 साली, जेव्हा इंडिया शायनिंगची लाट येईल असं वाटलं होतं, पण हे अति करतायत जाहिरातीतनं म्हणून भारतीय जनतेने अटल बिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन या जोडीला पळत. असंच काहीसं आत्ताचं वातावरण दिसतंय की जनतेच्या मनात राग आहे. राग आहे तो महागाईचा, राग आहे तो बेरोजगारीचा, राग आहे तो घरलेल्या घसरलेल्या पतीबाबत. आपलं पतच राहिलेलं नाही. सगळे निर्देशांक जे आंतरराष्ट्रीय त्याच्यामध्ये सगळ्यात खाली होतं. पण भुकेच्या निर्देशांकांमध्ये आपण पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेच्या खाली आहोत. आनंदी कोण आहे जगामध्ये तर भारतीय त्याच्यातही नाहीत. म्हणजे भारतीय आता कुठेच राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीत लोकांमध्ये एक उद्वेग आहे की तुम्ही दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. 2 लाख रोजगार देणार होतात, नाही दिले. महागाई कमी करणार होतात, नाही केलं. आज पेट्रोलचे दर, आज गॅसचे दर कुठे गेलेले आहेत. घर चालवताना मुश्किल होते महिलांना. महिला सुरक्षिततेविषयी गोष्टी करतात. मणिपूरमध्ये उघड्यावरती महिलांवरती बलात्कार झाले, पण पंतप्रधान तिथेही फिरकले नाही. मी आदिवासींची गोष्ट करता, आज मणिपूरच्या आदिवासींचे काय हाल झाले, हेमंत सोरेनचे काय हाल झाले. तुम्हाला आदिवासींविषयी प्रेम नाही, त्यांच्या जंगलपट्ट्याविषयी तुमची काही भूमिका नाही, आणि तुम्ही कुठलेही राष्ट्रीय विषय आले त्याच्यात पळून जाता आणि हिंदू मुसलमान द्वेष सुरू करता. परवाची मान खाली गेली. असं एकही आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र नाही किंवा एकही राष्ट्र नाही की ज्या राष्ट्रामध्ये ह्याच्या विरोधात तिथल्या वृत्तपत्रांनी भूमिका घेतली नाही. अगदी सिंगापूर सारख्या छोट्या चॅनलनी 1 तास या बाबतीत चर्चा केली. हे सगळं जे काही चालू आहे, आपण विकासाच्या मुद्द्यावरच बोलत नाही. आपण स्थानिक मुद्दे घेतो. लोकसभेमध्ये स्थानिक मुद्दे काही कामाचे नाही. जीएसटीचं काय करायचं अहो, तुम्ही अंतयात्रेच्या वस्तूंवर देखील जीएसटी लावलाय. व्यापाऱ्यांचं कंबरड मोडलंय. आज जळगाव ही सर्वात मोठी गोल्ड मार्केट होतं. काय झालं त्या गोल्ड मार्केटचं? काय झालं तुमच्या केळ्यांचं? काय झालं तुमच्या कपाशीचं? म्हणजे कुठेच कोणी सुखी नाही. आणि हे सगळं दिसत असताना तुम्ही हिंदू मुसलमान करून बसतात. हे पटत नाही. कर्नाटकाच्या शेवटच्या भाषणात जेव्हा आपण हरतो आहोत असं बघितल्यानंतर स्वतः पंतप्रधानांनी स्टेजवरनं बजरंगबली की जय अशी घोषणा दिलेली. त्यांना वाटलेलं हिंदू एकत्र येईल, कोणी एकत्र आलं नाही. 138 सीटा घेऊन काँग्रेस सत्तेवर आहे. एकंदरीत बघायला गेलं, घोड्यावर बसून दौड करत होते तेव्हा 5 लाखाचं लीड नाही मिळालं. यांचं गणितच कच्चं आहे, कारण का व्यायामशाळेत जाऊन गणित करावं लागतं ना. 2014ला तरी होतं का 5 लाखाची आघाडी? तेव्हा तर त्याची एवढी मोठी लाट आज पण नाही. तुम्ही मान्य कराल? कुठं मिळणार 5 लाखाची आघाडी? तोंडाला येईल ते बोलायचं, आपलं काय जाते. आणि तुम्ही चालवता. त्यांना विचारा ना, 2014ला नाही मिळाली, 2019ला नाही मिळाली. आता साधारण सुप्त लाट दिसते. ती महागाई विरोधात दिसते, ती बेरोजगारी विरुद्ध दिसते, आणि ती सर्वात मोठी लाट गद्दारी विरुद्ध दिसते. लोकांना जळगाव मधल्या 5 आमदारांनी आणलेले 50 खोके अजून यांच्या डोक्यात फिट बसलेले आहेत. इतकी सोपी लढाई गणित काय वाटतं सर आपल्याला? मग जनता हातात गेली होती. सर आप बड़े मुद्दों की बात कर रहे हैं, लेकिन यहाँ पर रावेर मतदार तो आदमी चुनावी क्षेत्र में नया, हम 10 चुनाव देख चुके. आप ये सवाल मोदी जी से पूछिए कि राष्ट्रीय मुद्दे छोड़ के आप हिंदू मुसलमान के ऊपर क्यों जा रहे हैं? श्रीराम पाटिल बहुत छोटा है. अब जब हमारे पंतप्रधान ने ही ये उदाहरण रख दिया है कि राष्ट्रीय मुद्दे हटा दो, हम जाएंगे जात पे, हम जाएंगे धर्म के, तो क्या करेंगे छोटा खेलता है. असे 2 चिन्ह दिले गेले. तुतारी दिलेली नाही त्यांनी. असं आहे की शेवटी सगळे यंत्रणा त्यांच्या हातात आहे. काल बच्चू कडूचं बघितलं ना काय झालं. दिलेलं ग्राउंड आयत्या वेळेस काढून घेतलं. काल आमच्या इथे शरद पवारांची सभा होती. सकाळी त्यांनी तिथला दुसरा उमेदवार तटकरे यांना बाजूचं मैदान, म्हणजे 10 मीटरचं अंतर असलेलं मैदान दिलं. ते सगळं नॉर्म्सच्या विरोधात आहेत.
काल जे पंतप्रधान बोलले, आतापर्यंत 17,000 लोकांनी कंप्लेंट केली इलेक्शन कमिशनला. काय करणार इलेक्शन कमिशन? इलेक्शन कमिशन ज्या दिवशी त्यांनी सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिसची गच्छांती केली, त्यांना निवडणूक आयोगाच्या निवडीपासून बाजूला ठेवलं, तेव्हाच समजलं की ही निवडणूक गेली. आज माझ्या अंदाजाने त्रिपुरामध्ये एक असा प्रकार घडलाय की 100% मतदान न होता EVM मशीनने 100% मतदान झाल्याचं दाखवलेलं आहे. ती बातमी कदाचित बाहेर आली असेल, मी ते गुगलवर वाचली होती सकाळी. गडकरींच्या प्रचारामध्ये शाळकरी मुलांचा त्या ठिकाणी सहभाग होता. निवडणूक आयोगाने कारवाईचे आदेश दिलेले काय? त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. खडसेंच्या बाबतीत काय मत आहे? माझं कोणाबद्दलच मत नसतं. त्यांनी पुन्हा एकदा भाजपचा इंडिव्हिज्युअल माणसाच्या विरोधात मी बोलत नसतो. मी एका विचारधारेच्या विरोधात बोलत असतो, मी शासनाच्या विरोधात बोलत असतो, शासन काय करतंय ह्याच्या विरोधात बोलत असतो. मी असे इंडिव्हिज्युअल खडसे काय करतात, मी सुरेशदादा जैन काय करतात हे माझं काम नाही. जनतेलाही समजतं ते. आपण कशाला सांगायला हो? जनता सुज्ञ. अहो एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये एवढे 50-60 हजार लोक येणं ही मस्करीची गोष्ट नाही आहे. हा आगडोम, विरोधाचा आगडोम कसा पसरलेला आहे हे दिसतंय ना. पंतप्रधानांचं राजस्थानमधलं भाषण हे हेट स्पीचच्या कॅटेगरीत मोडलं जातं, पण कोण काय करणार? सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट डायरेक्टिव्ह दिलेले आहेत की तुम्हाला हेट स्पीच जर दिसलं तर सुमोटो पोलिसांनी कारवाई करावं, असं सुप्रीम कोर्टाचं सायटेशन जजमेंट आहे. कोण विचारतो सुप्रीम कोर्टाला? सुप्रीम कोर्टाने निर्णय घेऊ नये म्हणून 600 वकिलांचा वापर करून त्यांच्या विरोधात एक अर्ज टाकला जातो, त्यांना पत्र लिहिलं जातं. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश आत्ता बसलेल्या सुप्रीम कोर्टाच्या जजेसना अक्कल शिकवायला जातं. ही परिस्थिती बघितल्यानंतर आपण कुठल्या वळणावर चाललो आहोत हे लक्षात घ्या की आपण हुकुमशाहीकडे चाललो आहोत. संसदीय लोकशाही त्यांना मान्यच नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही आणली होती. ती विविध प्रांतातल्या प्रत्येक माणसाला आपल्या प्रांताचं संस्कार, संस्कृती, तिथल्या धोरणं ही लोकसभेत मांडता येतील, आपल्या प्रांताचा सुधार आणि राष्ट्राचा सुधार करता येईल, करून घेता येईल. हे त्यांना मान्य नाही. त्यांना एक छत्री अंमल हवा आहे. एक चालकानुवृत्ती ही जी RSSची घोषणा आहे, एक चालकानुवृत्ती ही त्यांना अंमलात आणायची आहे. सर 5 पावर को Y+ सुरक्षा देगी क्या?